नमस्कार मित्रांनो, तर आपण आज ह्या धारा काढायच्या मिल्किंग मशीनच्या व्हॅक्यूम पंपाची सर्व्हिसिंग कशी करायची हे दाखवणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मशीनची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला काय काय इन्स्ट्रुमेंट लागणार आहे ते सांगतो. 9-10चं पाहणं एक लागणार आहे, 16-17चं एक लागणार आहे, एक पक्कड एक लागणार आहे, एक नरसळ एक लागणार आहे ऑइल ओतण्यासाठी किंवा ऑइल बाहेर काढण्यासाठी. आणखी थोडंसं पेट्रोल पण लागणार आहे, एक मोकळी बॉटल लागणार आहे आणि ऑइल लागणार आहे ओतण्यासाठी. तर मित्रांनो, त्यासाठी हे व्हॅक्यूम फिल्टर आहे ते आपण आधी खोलूया. 10 नंबरच्या पाण्याने हे व्हॅक्यूम फिल्टर खोलून घ्यायचं. पहिल्यांदा व्हॅक्यूम खोलून घ्यायचा असा, त्याच्यामध्ये हा फिल्टर असतोय. फिल्टर ही धुवून घ्यायचा मस्तपैकी पेट्रोलने. मित्रांनो, हा फिल्टर वॉश केल्यानंतर हा इथं बसवून टाकायचा असा. जसा होता तसा फिल्टर क्लीन केल्यानंतर पहिलं ऑइल काढून घ्यायचे खराब झालेलं. 17 नंबरचं पानं घ्यायचा आणि खाली बोट लावायची, साईडला ठेवायचं. नंतर हा वरचा नट काढायचा. याच्यामधनं आपण ऑइल भरतो. याच्यामध्ये थोडंसं पेट्रोल भरायचं आणि ह्याच्यात जे घाण साचलेली असते, खराब ऑइल झालेलं असते, ते इथून बाहेर पडतं. पेट्रोल वाचण्यासाठी तुम्ही हे इथं असं नसं लावायचं, याच्यातनं थोडंसं पेट्रोल टाकायचं. इथून अशी घाण निघते, मग बाहेर कचरा काही गुटलेला असेल तो क्लीन करण्यासाठी मशीन अशी साईडला करायची. तुम्ही पाहू शकता किती घाण येते ह्याच्यातनं बाहेर, गंज जडलेला. हे दाखव. पूर्ण वॉश केल्यानंतर हा नट परत लावून टाकायचा. जो ऑइल लागला असेल ते ओतून घ्यायचं. छान आहे बाबू. इथं मीटर बघायचं, इथं मधोमध येईल तेवढं ऑइल ओतून घ्यायचं. ऑइल भरून झाल्यानंतर हा ऑइलचा नट फिट करून घ्यायचा. नंतर व्यवस्थित मशीन साफ करून घ्यायची फडक्याच्या साह्याने. आपली सर्व्हिसिंग झालेली आहे. आता आपण चेक करून बघूया. तर मित्रांनो, सर्व्हिसिंग झालेली आहे. फायरिंग बघू शकता तुम्ही, एकदम स्मूथ आणि कशी येते. आपण हे चालू करून पण बघूया. ट्यूब साईडला आहे. बघू शकता, टिक 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 फायरिंग दाखव. किती स्मूथली फायरिंग येते पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू. थँक्यू.